या ठिकाणी फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज। ही आहे याची सोलेनॉइड कॉईल। फिटमेंट आपण पाहू शकता। या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे लो वॉटरचा मॅप सेन्सर विथ फिल्टर। या गाडीचं इंजिन आपण पाहणार आहोत। ही आहे 8 इंजेक्टर गाडी। याचं इन्स्टॉलेशन आपण पाहू शकता। ही इंजेक्टर रेल आपण इथे फिटमेंट केलेली आहे। ही आहे सिंगल इंजेक्टर रेल। ही आपण इथे दुसरी इंजेक्टर रेल बसवलेली आहे। या गाडीमध्ये आपण वायरिंग जे केलेलं आहे त्यामध्ये आपण स्पायरल ट्यूब यूज केलेली आहे। कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला ओपन वायरिंग हार्नेस इथे दिसणार नाही। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे लो वॉटोचा 8 इंजेक्टर ECU। या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे। या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर। हा युरोप गॅस कंपनीचा आहे, तो पोलंड ब्रँड। हा आहे याचा कॅलिब्रेशन पोर्ट। स्विचचं फिटमेंट आहे आपण पाहणार आहोत, कुठल्या पद्धतीमध्ये स्विच फिटिंग झालेलं आहे। या ठिकाणी आपण स्विच फिटमेंट केलेलं आहे। गाडी जी आहे ती पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे। पाहू शकता गाडी CNG वरती कन्वर्ट झालेली आहे। मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडी ही। गाडीचा AC ही चालू आहे। गाडीमध्ये आपण पाहू शकता कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन नाही आहे। डॅशबोर्डला कुठलाही मालफंक्शन लाईटही याच्यामध्ये इंडिकेट होत नाही आहे। सिलेंडर हे आपण कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेलं आहे ते पाहणार आहोत। या गाडीमध्ये आपण 12 किलो 60 लिटर सिलेंडर फिटमेंट केलेला आहे, जो RTO अप्रूव्ड आहे। सिलेंडरचं फिटिंग पाहू शकता। आहे याचा टँक वॉल। इमर्जन्सीमध्ये आपण इथून गॅस बंद करू शकतो। या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंग वॉलही फिटमेंट केलेला आहे। या ठिकाणी आपण बॅक साईड फिलिंग वॉलही फिटिंग केलेला आहे। याची कॉम्प्लेन्सिव्ह प्लेट जी 3 वर्ष व्हॅलिड राहील। 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी CNGचा जो सिलेंडर आहे तो हायड्रो टेस्टिंग करून घ्यावा लागतो। तर ही होती आपली किया कॅरेन्स 2024ची लो ऑटो किटची फिटमेंट। ही आहे माझी वाघोली ब्रांच। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।